नेहरूंनी बेसिकली तत्वज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा कधीही आपल्या विरोधकांना कमी लेखलं नाही. किंबहुना चीन युद्धाच्या वेळेला भारत संसाधनांच्या बाबतीत कमी होता. भारताकडे काही संसाधनच नव्हती. भारताला चौएनलाय येऊन गेले होते. त्याच्यानंतर माओंनी फसवलं होतं. माओंचा वृत्ती तशी होतीच, म्हणजे ही वॉज अ डिसेप्टिव्ह पर्सन, म्हणजे ते कम्युनिस्ट नेते म्हणून फार मोठे होते, पण आपल्या विस्तारवादी धोरणांना ते आळा घालायला खूप म्हणजे कमी पडत असत. आणि आजही चीन त्याच प्रकारचा आहे, फक्त पंतप्रधान नाव घेत नाही त्या देशाचा, एवढंच. त्यावेळेला मी सांगणार आहे की नेहरूंची गोष्ट ही की मध्यरात इतके घाबरतात की ते सचिन कोचिन प्राचीन अर्वाचीन पण नाही, पण ते मिसेसला MRS म्हणतात. त्यामुळे मला आशा आहे की CHI म्हणतील कधीतरी आणि त्यांना लक्षात येईल की आपण चुकून चायनाचं नाव घेतलं आणि माफी मागण्याकरता जातील. परंतु नेहरूंच्या आयुष्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी तेव्हा तरुण होते. त्यांच्या मागणीवरनं उशिरा संसद भरवली त्यांनी आणि चीनच्या आक्रमणाबद्दलच्या सर्व प्रश्नांची ट्रान्सफरंट उत्तरं दिली. वास्तवामध्ये एक पंतप्रधान म्हणून आणि नॉन अलायन्स मुवमेंटचा नेता म्हणून नेहरू फार मोठे होते.